नमस्कार, मी अश्विन बापट. पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पैसा झाला मोठामध्ये आजचा विषय आपण घेतलेला आहे कोरोना काळातलं आर्थिक नियोजन. कारण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला आपण सामोरं जातोय आणि त्यामुळे एकीकडे आरोग्यविषयक समस्या तर आहेच, मात्र या सगळ्या आरोग्यविषयक समस्येच्या पार्श्वभूमीवर आर्थिक समस्या, आर्थिक चणचण देखील आता एव्हाना निर्माण होऊ लागलेली आहे. कारण पुन्हा एकदा कडक निर्बंध आहेत, लॉकडाऊन आहेत, त्याच्यामुळे उद्योग व्यवसाय आणि या सगळ्या गोष्टींचं तर आपल्याला संकट आहेच, त्यांची आव्हानं आहेतच. आणि याशिवाय आता पुन्हा एकदा मेडिकलचा वैद्यकीय खर्च देखील वाढतोय, कारण पुन्हा एकदा दुसरी लाट आली, त्याच्यामुळे साहजिकच आपल्याला आरोग्यावर अधिक भर द्यावा लागणार आहे, लक्ष द्यावं लागणार. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर नवीन आर्थिक वर्ष देखील सुरू झालेलं आहे. तर त्या निमित्ताने आपण आज बोलणार आहोत की येणाऱ्या वर्षामध्ये ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन, म्हणजे अजूनही कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आलेली नाही, त्यातच तिसऱ्या चौथ्या लाटेबद्दल देखील आता जे आहेत ते निष्कर्ष मांडले जात आहेत, काही अंदाज व्यक्त केले जात आहेत. या सगळ्याबद्दल मग आता येणाऱ्या वर्षामध्ये, आर्थिक वर्षामध्ये आपण कशी पावलं टाकणार आहोत, कोणत्या गोष्टींना प्राधान्य देणार आहोत, इमर्जन्सी फंड असेल किंवा मेडिकलचा जो आपला निधी असेल आपण राखीव ठेवलेला, त्या अनुषंगाने मग कशी पावलं टाकायची आहेत, या सगळ्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. आपल्या सोबत आहेत आपले गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक सर. आणि तुम्ही देखील एबीपी माझाच्या फेसबुक पेजवर याच विषयाच्या संदर्भातले प्रश्न प्लीज विचारा की आपण कशी पावलं टाकणार आहोत. खरं तर म्हणूनच वनलाईनर अशी घेतली आहे की नव्या आर्थिक वर्षामध्ये कसं करायचं अर्थनियोजन. तर आपण निखिल नाईक सरांना सुरुवात करणार आहोत त्यांच्यापासून प्रश्न विचारायला. पण पहिले दोन मुद्दे आधी बघूया आणि मग मी सरांकडे जाईन. या संदर्भात एक ग्राफिकल आपण काही मुद्दे तुम्हाला दाखवते. आपण पहिले दोन मुद्दे बघूया. काहीही कायमस्वरूपी नाही हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे अर्थनियोजन करताना. आणि दुसरी गोष्ट ती म्हणजे बदल हीच एकमेव गोष्ट जगामध्ये कायम आहे. निखिल नाईक सर, आपण खरं म्हणजे अर्थनियोजनाबद्दल बोलतोय, पण आपल्या नेहमीच्या दैनंदिन आयुष्यामध्ये देखील या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आणि त्याच पुन्हा एकदा हायलाईट होत आहेत या सगळ्या कोरोना काळामध्ये. काय म्हणा? अगदी नक्की अश्विन, आपण बघितलं गेल्या काही काळामध्ये पूर्णतः या सगळ्या गोष्टी कोलमडून दिसताना बघितलं आपल्याला. जेव्हा गेल्या वेळेचा जो लॉकडाऊन होता जगभरात झाला होता, तेव्हा सगळ्यात चांगल्यातले चांगले बिझनेसेस जे होते ते देखील कोलमडून होतात जाताना बघितले. जहाजं बंद होती, तेलाचे भाव निगेटिव्ह मध्ये जाताना दिसले. तर काहीही कायमस्वरूपी नसतं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की तेल समृद्ध देश होते ते देखील विचारात पडले होते, ते देखील संकटात येताना आपल्याला दिसत होते. तसंच आपल्या करिअरमध्ये देखील होतं की बऱ्याच जणांचे दुर्दैवाने जॉब लॉसेस झाले, बऱ्याच जणांचे बिझनेसेस, छोट्या दुकानदारांचे बिझनेसेस चालू नाही करता आले. पण त्यामधनं एक आपल्याला जे क्रिएटिव्हिटी ठेवली पाहिजे ते लक्षात ठेवणं आवश्यक होतं. आणि त्याच्यासाठी आपल्याला नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे होतं की क्रिएटिव्हिटी जी आहे ती आपल्या बिझनेसमध्ये आणणं आवश्यक आहे. आपल्या बिझनेसमध्ये समजा तुमचा बिझनेस छोटा बिझनेस आहे आणि तुम्ही दुकानातून ऑपरेट करत असाल तर तुम्हाला डिलिव्हरी ऑप्शनसाठी जायला पाहिजे होतं. किंवा बऱ्याच जणांनी बघितलं आपले बिझनेसेस चेंज केले, म्हणजे समजा जिम ट्रेनर आहेत तर दुसऱ्या बिझनेसकडे देखील वळताना आपल्याला दिसले. सो ह्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला होताना दिसलं. आणि अर्थनियोजन करताना पहिली गोष्ट काय आहे तर तुमच्याकडे कॅश फ्लो असणं आवश्यक आहे. आणि कॅश फ्लो कसा असू शकतो, जर थोडंसं आपण आपल्या करिअर मधला घेऊन, आपल्या बिझनेसला घेऊन जर चेंज होत राहिलो तर आपल्याला ते करिअर आपलं हे अर्थनियोजन योग्यरित्याने करता येईल. खरं. याच संदर्भातला जो उल्लेख तुम्ही केला त्याचे पुढचे दोन मुद्दे आपण आता बघणार आहोत आणि मग पुढे जाणार आहोत. कारण कायमस्वरूपी एकच गोष्ट असते, जसं आपण म्हटलं की बदल, आणि कायम अन्य गोष्टी नसतात. मात्र मग करिअरच्या दृष्टीने नेमकी कशी पावलं टाकायची आहेत आपण पुढचे दोन मुद्दे बघूया. याच मधले फक्त बदल हीच गोष्ट कायम असते, परिस्थितीशी जुळवून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. आर्थिक नियोजन करताना या सगळ्या बाबी फार महत्त्वाच्या आहेत आणि म्हणूनच करिअरमध्ये देखील, जसं आता निखिल नाईक सरांनी सांगितलं की ही बाब महत्त्वाची आहे. निखिल नाईक सर, आपण दुसऱ्या कोरोनाच्या लाटेबद्दल बोलतोय, म्हणजे गेल्या वेळी आपण पूर्णपणे या सगळ्या सिच्युएशनबद्दल काय म्हणूया आपण थोडेसे अपरिचित होतो, आपल्याला माहिती नव्हत्या काही गोष्टी. आता गोष्टी माहिती आहेत, पण आता जी दुसरी लाट आहे ती आणखी प्रखर आपल्याला जाणवते. पण या सगळ्या स्थितीत देखील मार्ग काढताना परिस्थितीशी जुळवून घेऊन पावलं टाकणं हे फार क्रुशल आहे. अगदी. आणि थोडंसं आपण ह्या वेळेचे जेव्हा बघतो की मार्केट्स, जेव्हा गेल्या वेळी 17 मार्चला लॉकडाऊन व्हायच्या 7-8 दिवस आधी देखील मार्केट्स कोलॅप्स होताना, क्रॅश होताना आपल्याला दिसले होते. यावेळेला साधारणतः आपण बघतोय की छोटे छोटे लॉकडाऊन वेगवेगळ्या शहरांमध्ये, वेगवेगळ्या राज्यांमध्ये होत आहेत, तरी देखील मार्केट्स मात्र त्या दिशेने रिॲक्ट करताना दिसत नाहीत. आणि कुठेतरी मार्केट्सला हे समजलंय की ओव्हरऑल इकॉनॉमी किंवा लोकांनी देखील हे परिस्थितीशी जुळवून घेतलंय, मार्ग काढायला सुरुवात केलेली आहे. आपण बघतो की ज्या प्रकारे गेल्या वेळेला ठप्प झालं होतं सगळं, तसं न होताना आपण अत्यावश्यक सुविधा आहेत किंवा बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या चालू राहिलेल्या आहेत.
सो मला असं वाटतं की आपण हे एक पहिल्या लॉकडाऊन पासून दुसऱ्या लॉकडाऊन पर्यंत पूर्णतः जगच हे बऱ्याचशा गोष्टी शिकलेल्या आहे. परिस्थितींना मार्ग काढताना आपण दिसत आहोत. तसंच मी जसं मगाशी म्हटलं की करिअर आहे तुमचं, तर मग त्याच्यामध्ये जर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये किंवा तुमच्या बिझनेसमध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करणं आवश्यक आहे, तर तो करणं अत्यंत आवश्यक आहे. प्रखर दृष्ट्या आपल्याला जाणवलं गेल्या काही महिन्यांमध्ये. आणि खरंय. आपण बघतो की जर आपण टेक्नॉलॉजीशी फ्रेंडली नसू तर ते बिझनेसेस किंवा ते करिअरचे चान्सेस थोडे म्हणजे काय म्हणतात त्याला वाढण्याचे चान्सेस थोडे कमी असताना आपल्याला दिसतात. बरोबर. म्हणजे पुन्हा एकदा तुमचा मुद्दा आपण जो बोललो तो की अडॅप्टेबिलिटी फार क्रुशियल आहे. सर, आपल्याला अनेक प्रश्न यायला लागलेले आहेत. रवींद्र भोजने यांचा एक प्रश्न आहे ज्याच्यामध्ये ते असं विचारतायत की कोरोना पॉझिटिव्ह आपण झालो किंवा कोरोना पॉझिटिव्ह आपण आहोत समजा, आणि त्याच्या पुढे जर आपल्याला वाटचाल करायची आहे तर आपल्या पोर्टफोलिओमध्ये नेमके कसे बदल करायचे आहेत? मग म्युच्युअल फंड असेल, आपल्याकडे मेडिक्लेम असेल आणि एफडी असेल, तर मग येणाऱ्या काळामध्ये कोरोना पॉझिटिव्ह पेशंट आहे, म्हणजे जो आता कोरोना पॉझिटिव्ह आहे पण तो पुढच्या काही दिवसांमध्ये निगेटिव्ह होईल आणि पुढे पुन्हा एकदा आपल्या दैनंदिन कामाला लागेल, तर या पोर्टफोलिओमध्ये त्याने मग पुढच्या काळामध्ये कशी नेमकी याची आखणी करायची? एक म्हणजे असं आपण म्हणता येऊ शकतं की जेव्हा आपण या परिस्थितीत जात असतो तेव्हा बरेचशा लर्निंग आपल्याला दिसतात आणि बऱ्याचशा गुंतवणूकदारांनी मला हे सांगितलं की जे दुर्दैवाने कोरोना पॉझिटिव्ह झाले होते त्यांनी मला परत येऊन पहिलं सगळ्यात केलं ते म्हणजे नॉमिनेशन ओव्हरऑल पोर्टफोलिओमध्ये आहे की नाही हे चेक केलं. मी असं कुठेही सजेस्ट करू शकत नाही, इच्छित नाहीये, पण तुमचा ओव्हरऑल रेकॉर्ड जो आहे आणि आता समजा तुम्ही क्वारंटीन मध्ये असाल तर त्यावेळी तुम्ही ऍक्च्युली तुमच्या प्लॅनिंगसाठी किंवा ओव्हरऑल आखणीसाठी देखील घालू शकता. एकदा तुम्ही नॉर्मल झाल्यानंतर परत तुम्ही म्हणजे जो त्याच्यानंतरचे शेवटचे काही 2-4 दिवस क्वारंटीनचे असतात त्यामध्ये तुम्ही हे ऍपसाठी घालवू शकता. दुसरं, तुमचा आयुर्विमा तुम्ही चेक करावा. तुमचा हेल्थ इन्शुरन्स योग्यरित्याने आहे की नाही हे चेक करावं. तिसरं म्हणजे थोडेफार पैसे तुमच्या पोर्टफोलिओमधनं बाजूला काढून ठेवले पाहिजेत. तुम्ही तुमच्या मेडिकल इमर्जन्सीसाठी, म्हणजे समजा आता एखाद्या व्यक्तीचा 50 लाखाचा पोर्टफोलिओ असेल तर 1-2-3 लाखाचे रुपये आपण बाजूला काढून ठेवले पाहिजेत. आता आपण बघतो आहोत ज्या परिस्थितीमधनं जात आहोत तेव्हा मेडिकल इमर्जन्सीमुळे किती लोकांना म्हणजे खर्च येतो आहे. अपार्ट फ्रॉम हेल्थ इन्शुरन्स असल्यानंतर देखील बराचसा खर्च येताना आपण बघतो आहोत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची सांगड घालणं थोडंसं आवश्यक आहे असं मला वाटतं. बरं, पुढे जाताना मला तुम्हाला विचारायचं आहे, जसं तुम्ही आता उल्लेख केला मेडिकल इमर्जन्सीचा, इमर्जन्सी फंड किंवा कंटिंजन्सी रिझर्व्ह ज्याला आपण म्हणतो, काही वेळा जी कदाचित आपल्याला येणारा गोष्ट आहे ती कदाचित होते कदाचित नाही होत, पण त्याला एक रिझर्व्ह फंड आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. आणि या काळाने पुन्हा एकदा ते हायलाईट केलेलं आहे की अशा काही आपत्ती आपल्यावर येऊ शकतात ज्याच्यासाठी आपल्याला खर्च करावा लागू शकतो. तर मग त्याचं पर्सेंटेज आपण कसं साधारण काय म्हणू आपण कसं ठरवायचं किंवा काय इथून पुढे, कारण आपण असं म्हणतोय की अजूनही आपल्याला या कोरोनाला पूर्णपणे हद्दपार करण्यासाठी काही दिवस काही महिने कदाचित लागू शकतात, तर त्या बॅकग्राऊंडला मग पर्सेंटेज कसं ठरवायचं ते इमर्जन्सी फंडचं, तुम्ही काय मार्गदर्शन? सो पूर्वी आपण नेहमी सांगायचं आपल्या प्रेक्षकांना की 6 महिन्याचे तुमचे रिझर्व्ह असणं आवश्यक आहे. 6 महिन्याचा खर्च किंवा तुमची 6 महिन्याचा पगार आहे तेवढे पैसे बाजूला काढणं आवश्यक आहे. मला असं वाटतं ह्या कालावधीमध्ये आपण 9 ते 12 महिन्याचे जे पैसे आहेत ते बाजूला काढणं आवश्यक आहे. आणि तुम्ही ज्या शहरात राहता आहात आता, आणि आपल्या म्हणजे आज कसं झालंय एकदम 1 डिग्री सेपरेशन ज्याला म्हणतो ना, की आपल्या जवळच्या नातेवाईक, जवळच्या मित्रांमध्ये देखील बऱ्याचशा अशा घटना, केसेस आहेत की ज्यांना कोरोना झालाय, त्यांची मेडिकल ट्रीटमेंट चालू आहे. तर त्यांच्याकडनं तुम्हाला एक अंदाज येऊ शकतो की तुमच्या शहरामध्ये, आपल्या शहरामध्ये मेडिकल ट्रीटमेंटची साधारणतः कॉस्ट काय येऊ शकते आणि ते पैसे बाजूला काढले पाहिजेत. सो या कोरोनामधनं 2 प्रामुख्याने गोष्टी जाणवल्या, त्या म्हणजे हेल्थची गरज आणि दुसरं समजा तुमचा बिझनेस चालू नसेल, तुमचं जॉब चालू नसेल तर त्यासाठी आपल्याला एक साधारणतः 9 महिने 12 महिन्याचे पैसे, ते 2 वेगवेगळे फंड उभे करणं खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि ह्यातनंच पुढे आपण म्हणजे हे आज जर 2 गोष्टी असत्या तर आपण आपल्या करिअर बद्दल दुसरा विचार करू शकलो असतो. आपण आपल्या ओव्हरऑल बिझनेसमध्ये काही दुसरं करता येईल की नाही ते देखील आपल्याला विचार करता आला असता. अमोल कासारे यांचा प्रश्न आहे निखिल सर, इमर्जन्सी फंड म्हणून आपण इंडेक्स फंड हा पर्याय समोर ठेवू शकतो का, काय सांगा? अगदी नक्की नाही ठेवू शकत. आपला इमर्जन्सी फंड हा जो आहे हा लिक्विड फंड, बँक एफडी अशा स्वरूपात असला पाहिजे. ऑफकोर्स इंडेक्स फंड मध्ये वगैरे पैसे तुम्हाला लवकर काढता येतात पण ते सेफ राहिले पाहिजेत. त्याच्यामध्ये चढ उतार कुठेही
झाला नाही पाहिजे. त्यामुळे तो नक्कीच आपण ऑप्शन विचार करू नाही शकत. अजून एक मुद्दा स्वप्नील थोरवे यांनी विचारलेला आहे की येणाऱ्या दिवसामध्ये ही सगळी सिच्युएशन लक्षात घेता कोणत्या क्षेत्रामध्ये गुंतवणुकीचा परतावा जास्त मिळू शकतो किंवा त्याला आपण प्राधान्य द्यायला हवं असं आपण म्हणूया? खूप चांगला प्रश्न विचारला आणि यामध्ये आपण बघितलं की के शेप मध्ये झालं. म्हणजे काही कंपन्यांचं खूप नुकसान होताना दिसलं. पर्यटन अशा ज्या कंपनीज आहेत, पर्यटन रिलेटेड कंपनीज आपण बघतो आहोत किंवा लक्झरी जे ब्रँड त्यांचं कुठेतरी नुकसान होताना आपण बघतो. ऑन द अदर साइड फार्मा कंपनीज आहेत, IT कंपनीज आहेत. आपण बघितलं टेक्सटाईल कंपनीज किंवा यांचं बिझनेस ठप्प होताना बघितलं. पण ऑन द अदर साइड आपण बघितलं टेक्नॉलॉजी कंपनीज चालू होत्या किंवा औषधांची जी मागणी आहे किंवा फार्मा कंपनीज आहेत त्या चालू होत्या. तुमचं रोजच्या रोज दैनंदिन ज्या वस्तू तुम्हाला लागत होत्या त्या देखील चालू होत्या. सो हे दोन क्लिअर विभाजन होताना आपल्याला दिसलं आणि त्यामुळे जर आपण आणि मला असं वाटतं अश्विन की गेलं वर्षभर हे एक फार मोठी टेस्ट होती. ही भूतो न भविष्यती अशी टेस्ट होती सगळ्यांसाठी, गुंतवणूकदारांसाठी, कंपनीसाठी, देशांसाठी देखील. तर ह्यातनं जे देश, ज्या कंपनीज, ज्या इकॉनॉमी सावरल्या, जे गुंतवणूकदार सावरले ते मला वाटतं सेफली असं अज्युम करू शकतात की पुढचे काही वर्ष अजून असे काही धक्के देखील खाऊ शकतात. आणि माझा जो प्रश्न होता की करोना साठी काय करावं, तर मला वाटतं उद्या दुसरं कुठचं संकट देखील अशा प्रकारचं उभं राहू शकतं. आज करोना दुसरं काही येऊ शकतं. त्यामुळे ह्या संकटातनं जर कंपन्या गेल्या आहेत व्यवस्थित तर त्या कंपनीजमध्ये तुम्ही नक्कीच गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. खरंय. अशोक कुलकर्णी यांचा प्रश्न आहे नाईक सर, एनपीएस स्कीम विषयी काही कमेंट्स येणाऱ्या काळामध्ये एनपीएस जर हा ऑप्शन आपण समोर ठेवत असू तर तुम्ही काय गाईड कराल? नक्कीच एनपीएस हा एक चांगला ऑप्शन आहे. तुम्ही एनपीएस मध्ये गुंतवणूक नक्कीच करू शकता आणि त्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. आपण येत्या काही काळामध्ये एखादा कार्यक्रम देखील करू एनपीएस वरती डिटेलमध्ये असेल. पण नक्कीच तुम्ही त्याचा रिटायरमेंट प्लॅनिंग साठी विचार करू शकता. रवींद्र सप्रे विचारतायत इन्फ्रा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक येणाऱ्या काळामध्ये किती फायदेशीर ठरू शकते? आपण नक्की नेहमी कधी कुठल्याही सेक्टरवरती कॉल देताना बघत नाही आपण. पण मला असं वाटतं की गेल्या काही वर्षांमध्ये, येत्या काही वर्षांमध्ये जर गव्हर्नमेंटना आपल्याला ज्या प्रकारचं डिमांड डिस्ट्रक्शन होताना दिसलंय, म्हणजे आपण काय झालं की गेले 6 महिने सगळं बंद असल्यामुळे डिमांड कमी होताना दिसली. तर जर सरकारला डिमांड पुश करायची असेल, जर मागणी वाढवायची असेल तर नक्कीच इन्फ्रा प्रोजेक्ट्स वरती भर द्यावा लागेल. मात्र एक लक्षात घेतलं पाहिजे की इन्फ्रा प्रोजेक्ट किंवा इन्फ्रा कंपनीचं भवितव्य हे बरंचसं वेगवेगळ्या गोष्टींवरती अवलंबून असतं. इंटरेस्ट कॉस्ट आता सध्या कमी आहे त्यामुळे त्यांच्यासाठी फेवरेबल असू शकतं. पण माझं नेहमी मत राहिले की डायव्हर्सिफाईड फंड्स मध्ये गुंतवणूक करणं योग्य ठरू शकतं. खरं, आणि याच्याबद्दल अधिक आपण बोलणार आहोत. पण इकडे एक छोटासा ब्रेक आपण घेऊया. तुमचे प्रश्न सुरू राहू देत. अनेक मंडळी रेशो बद्दल देखील विचारतात, म्हणजे सॅलरी आणि सेव्हिंग हा रेशो येणाऱ्या काळामध्ये आपण कसा मेंटेन ठेवायचा आहे याच्याबद्दल देखील काही प्रश्न, काही मुद्दे विचारले जातात. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊया. पैसा झाला मोठामध्ये पाहत राहील. आपण बघताय पैसा झाला मोठा, आमचा खास कार्यक्रम. आजचा विषय सुरू आहे कोरोना काळातला अर्थनियोजन. याचं कारण येणाऱ्या काळामध्ये आव्हानं असणारच आहेत आणि त्यासोबतच कोरोनाचं संकट देखील आहे जे आपल्याला पूर्ण नेस्तनाबूत तर करायचं आहे. पण त्या दृष्टीने आता पावलं टाकताना मग अर्थनियोजन देखील आपल्याला करावं लागेल. अनेक प्रश्न येतात आपल्या एबीपी माझाच्या फेसबुक पेजवर. आणखीन एक प्रश्न आहे पाटील यांचा. निखिल सरांकडे आपण पुन्हा एकदा जाऊया. सर, सॅलरी आणि सेव्हिंग्ज हा रेशो येणाऱ्या काळामध्ये आपण कसा मेंटेन करायचा आहे, तुम्ही याच्याबद्दल काय गाईड कराल? अगदी खूप छान प्रश्न आहे हा अश्विन. यामध्ये आपण बघितलं की आपण काही जणांचं सॅलरी रिडक्शन पण दुर्दैवाने होताना बघितलं होतं. काही जणांचं लकीली सॅलरी तशाच राहिल्या होत्या. मात्र खर्च सगळ्यांचेच आपले कमी होताना आपण बघितलं गेल्या वर्षभरामध्ये. त्यामुळे जे माझं असं मत होतं की जे काही तुमचं सेव्हिंग होत होतं ऍडिशनल, ते गुंतवणुकीमध्ये आपल्याला शिफ्ट करणं आवश्यक होतं. ओव्हरऑल ढोबळ मानाने जर मला बघायचं झालं तर आपण 100 रुपये जर कमवत असाल तर साधारणतः 50 रुपये आपले खर्चामध्ये जातात, ते आपण बाजूला ठेवू शकतो. 20 रुपयापर्यंत आपण 20% रक्कम जी आहे ती तुमची EMI आहे किंवा म्हणजे कारचा हप्ता असो किंवा घराचा हप्ता असो या अशामध्ये तुम्ही डिवाइड करू शकता. उरले आणि 30% जी रक्कम उरते ती आपण सेव्हिंग करणं आवश्यक आहे. आणि गोल्डन रूल हा असतो की जर तुमची सॅलरी 1 तारखेला हिट होत असेल तर 30% रक्कम तुमची SIP मध्ये गेली पाहिजे. मग त्यामध्ये आपण डिसाईड करू शकता की तुम्हाला रिटायरमेंटसाठी किती करायचंय, इमर्जन्सी फंड किती करायचंय. पण
गोल्डन रूल हा आहे की 100 रुपये जर आपण खरंय. कमवत असतो तर 30 रुपये आपण सेव्हिंग किंवा इन्व्हेस्टमेंट मध्ये नक्कीच. गेले पाहिजे. खरंय. संतोष मुरुमकर प्रश्न विचारत आहेत नाईक सर, की डिजिटल गोल्ड हा कसा ऑप्शन राहील आणि येणाऱ्या काळाबद्दल त्याच्याबद्दल काय माहिती द्याल तुम्ही? नाही, आपण डिजिटल गोल्ड नक्कीच तुम्ही घेऊ शकता. डिजिटल गोल्ड हे तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या companies मध्ये बऱ्याचशा प्लॅटफॉर्म्सवरती सध्या उपलब्ध आहे बर. आणि 2-3 कंपनीज आपल्याला ऑफर करताना दिसतात. MMTC आहे किंवा डिजिटल गोल्ड इंडिया आहे किंवा ऑगमेंट गोल्ड वगैरे. तुम्ही गुंतवणूक कुठल्या मार्गाने करता आणि ऑफकोर्स ते सुविधाजनक होणार आहे हे इम्पॉर्टंट नाहीये, तर तुम्ही गोल्डमध्ये तुमची गुंतवणूक आहे का नाही आहे हे इम्पॉर्टंट. आणि माझ्या मते गोल्ड ओव्हरऑल 5 ते 10% तुमच्या पोर्टफोलिओचा भाग असू शकतो आणि तो असला देखील पाहिजे. सो नक्कीच येत्या काही काळामध्ये डिजिटल गोल्ड हा एक ऑप्शन चांगला राहू शकेल आपल्याला आणि आपण गुंतवणूक त्यामध्ये करू शकतो. बरोबर. आणि आणखी एक मुद्दा म्हणजे जो खरं तर इकडेही काही मंडळी विचारतात आणि जो नेहमी गेल्या काही दिवसांमधून चर्चेमध्ये येतो तो बिटकॉईनचा. तर त्याच्याबद्दल आता आपण काय गाईड करू शकतो सर बिटकॉईन? सो आपण जे म्हटलं जातं सारखं आणि मला देखील सातत्याने हा प्रश्न गुंतवणूकदारांकडनं त्यांच्या मुलांकडनं यंग मुलांकडनं देखील येतो की बिटकॉईन मध्ये का तुम्ही गुंतवणूक करायला करत आहात का नाही करत. माझं उत्तर असं आहे, मी स्वतः बिटकॉईन मध्ये अजून गुंतवणूक नाही केली. तर त्याचं कारण असं आहे की मला बिटकॉईन ऍज अ ऍसेट क्लास समजत. दुसरं असं म्हटलं जातं की बिटकॉईन किंवा ज्या क्रिप्टो करन्सी आहे की येत्या काळामध्ये जगाच्या करन्सीजना रिप्लेस करेल. म्हणजे डॉलरला रिप्लेस करू शकतं, रुपयाला रिप्लेस करू शकतं, व्यवहार त्यामध्ये होऊ शकतात. दोन गोष्टी त्या मुद्द्याला मात्र माझं मी सहमत नाहीये. त्याचं कारण दोन आहे. एक म्हणजे कुठलीही करन्सी ही एका दिवसामध्ये एका आठवड्यामध्ये 25-30% वरती खालती जाऊ शकत नाही. एवढी व्होलेटाईल करन्सी असणं शक्य नसतं. दुसरं जी देशांची सार्वभौमत्व आहे म्हणजे कुठच्याही सेंट्रल बँक त्यांना त्या क्रिप्टो करन्सीला सपोर्ट करणं थोडंसं कठीण आहे. आपण बघतो की चायना येत्या काळात मध्ये स्वतःची डिजिटल करन्सी घेऊन येते. मग त्या वेळेला ह्या क्रिप्टो करन्सीचं काय भवितव्य आहे हे आपल्याला बघणं इंटरेस्टिंग असेल. खरं. आणखी काही प्रश्न आहेत. प्रीतम शिर्के विचारत आहेत, माझं वय 22 वर्ष आहे, सध्या माझा पोर्टफोलिओ एवढाच नवीन इन्व्हेस्टमेंट कॉर्पस जमा झालेला आहे, तर मग त्याचं अलोकेशन कसं करायचं आणि त्याचं टायमिंग याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल त्यांना? सो डिपेंड करतं तुमचं वय किती आहे आणि तुम्ही किती कालावधीसाठी गुंतवणूक करू इच्छिता. त्यांचं वय 22 आहे सर. ओके, मग त्यांनी नक्कीच लॉंग टर्म साठी विचार केला पाहिजे आणि लॉंग टर्म मध्ये त्यांनी जर गुंतवणूक करत असतील तर पुढच्या 8-10 वर्ष 15 वर्षासाठी देखील गुंतवणूक केला पाहिजे. आणि आय एम शुअर या वयामध्ये थोडं लॉंग टर्म विचार करणं मुश्किल असतं. पण जर त्यांनी योग्य रीतीने इक्विटी फंड्स म्हणा किंवा इंडेक्स फंड्स म्हणा किंवा शेअर बाजारामध्ये जर चांगल्या रीतीने गुंतवणूक करणं चालू ठेवलं तर येत्या काही काळामध्ये तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळू शकतात, चांगला पोर्टफोलिओ बिल्ड होऊ शकतो. ऍक्च्युली कसं असतं की 2-3 गोष्टी इम्पॉर्टंट असतात. एक असतं रिटर्न्स तुम्ही किती कमवताय पोर्टफोलिओवर म्हणजे व्याजदर किंवा रिटर्न परतावा किती आहे. दुसरं असतं तुम्ही किती गुंतवता आणि तिसरं असतं तुम्ही किती काळ ठेवू शकता. त्याची तिसरी गोष्ट ती तुमच्या कंट्रोलमध्ये आहे ती म्हणजे किती काळ तुम्ही ठेवू शकता. तुम्ही लॉंग टर्म तर नक्कीच तुम्हाला चांगला पोर्टफोलिओ तुम्ही बिल्ड करू शकता, मिळू शकतो. खरं. प्रकाश जोशी विचारतात, मिड कॅप मधली गुंतवणूक कशी राहील आणि येणाऱ्या काळामध्ये कोरोनाचे मार्केटवर काय परिणाम आपण बघताय? सो शॉर्ट टर्म मध्ये कोरोना काय करेल हे थोडं सांगणं अवघड आहे. आपण बघतो, पण एक जर ओव्हरऑल ट्रेंड आपण बघितला तर ज्या देशांमध्ये दुसरी लाट आली होती ते थोडेसे सावरताना आपल्याला दिसत आहेत. आपण देखील आशा करू की हा जो आता आपण भयावह पिरियड बघितला गेल्या काही दिवसांमध्ये हा एक पीक होता आणि याचा आपण आता सावरायला सुरुवात करतो आहोत. पण ओव्हरऑल जर आता आपण बघितलं चायनाचा एक्सपोर्ट 60% वरती आहेत मंथ ऑन मंथ. बरेचसे देश जे आहेत त्यांचा बाजारपेठ वगैरे हळूहळू का होईना मंद गतीनं का होईना पूर्वपदावर येताना आपल्याला दिसत आहे. तर कदाचित मार्केट शॉर्ट टर्म मध्ये पुढच्या 3-1 महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये खूप व्होलेटाईल राहू शकते. काही बिझनेसेस परत कोलमडताना देखील आपल्याला दिसू शकतील. तर ते हे होऊ शकतं 3 ते 6 महिन्यात. पण ओव्हरऑल मला असं वाटतं की कुठेतरी मार्केट्सला देखील वाटतंय की आपण ऍज अ कंट्री यातनं लवकरच बाहेर येऊ. सो राहिली गोष्ट मिडकॅप्सची, आय थिंक मिडकॅप्स गेल्या काही वर्षांमध्ये अंडर व्हॅल्यूड होते पण आता फेअर प्राइसेसला आलेले आहेत. तर इथलं कंपनी सिलेक्शन किंवा कुठच्या फंडमध्ये तुम्ही गुंतवणूक करता
हे यावर अवलंबून राहील खरंय. मिडकॅपचं भविष्य. खरं खरं म्हणजे अनेक प्रश्न येतात, पण आपल्या वेळ संपत आलेली आहे. अगदी वाइंड अप करताना आताच्या काळामध्ये सर 3 प्रमुख गोष्टी कोणत्या प्रायोरिटीने करायला पाहिजेत आपली इन्व्हेस्टमेंट करताना, अगदी थोडक्यात 3 प्रमुख गोष्टी? सगळ्यात प्रथम म्हणजे जे बफेटनी सांगितलं की हा. तुमच्याकडे नेहमी 2 प्रकारचं इन्कम असणं आवश्यक आहे. बर एक तुमचं जर सॅलरी असेल तर हा. अजून एक पोर्टफोलिओ असणं आवश्यक आहे. तर बर. तुम्ही कमीत कमी 2, बर. 3 किंवा 4 इन्कमचे स्रोत असतील तर चांगलं. बर तर हे खूप मोठं हे होतं खरंय. की एका प्रकारच्या इन्कमवर डिपेंड करणं राहणं थोडंसं महत्वाचं. धोकादायक बरोबर, होतं. बरोबर. दुसरं आपण जसं म्हटलं इमर्जन्सी फंड बाजूला काढून ठेवणं. खरंय. तिसरं जे आपण बघितलं की तुमचं मेडिक्लेम आणि हेल्थ इन्शुरन्स असणं आवश्यक आहे. माझं असं मत आहे की चांगला जो पोर्टफोलिओ आहे, एक चांगला गुंतवणूकदार खरंय. हा अनुभवातनं बनतो. खरंय. आणि अनुभव हा केवळ तुम्ही जेव्हा वाईट प्रकारची गुंतवणूक करता, जेव्हा तुम्ही लॉसेस घेता, त्यातनं तुम्हाला अनुभव मिळतो. सो एक चांगला गुंतवणूकदार बनवण्यासाठी कधी कधी थोडेसे लॉसेस, थोड्याशा चुका आणि त्यातनं मिळाल्या अनुभवावरनं शिकणं खूप आवश्यक असतं. आणि हा गेला 1 वर्ष खरंय. मला वाटतं दशकाचा अनुभव देणारा होता, असं माझं मत आहे. खरं खरं आणि जसं तुम्ही अगदी नेमकं बोट ठेवलेलं आहे की अनुभव हा आपला उत्तम शिक्षक आहे. हे सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन आयुष्यातलं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच गुंतवणुकीच्या दृष्टीने देखील आहे. आणि अपेक्षा करूया की या टिप्सनी आपली मंडळी गुंतवणूक करतील आणि येणाऱ्या काळामध्ये नक्की त्यांना याच्यातनं एक सकारात्मक दिशा दिसेल. खूप खूप धन्यवाद सर या सगळ्या विश्लेषणाबद्दल. आणि पैसा झाला मोठामध्ये आजच्या एपिसोडमध्ये इकडेच थांबूया. मात्र आर्थिक आरोग्य जर सांभाळायचं आहेच, मात्र तुमचं आरोग्य जे आहे ते देखील सांभाळायचं आहे. त्याच्यामुळे सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझेशन हे सगळं करत राहा. आपल्या आर्थिक आरोग्याची काळजी घ्या. इकडेच थांबूया पैसा झाला मोठामध्ये. अनेक प्रेक्षकांनी आपल्याला फेसबुक लाईव्हला प्रतिसाद दिला, त्यांचे आभार. इकडेच थांबूया. पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.